सुद्धा आपण स्टॉलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया ज्या आहेत या ठिकाणी सगळे युथ आहेत आपले हे स्टार्टअपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेअर करण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून CSIRने या ठिकाणी स्टार्टअपांना दिले. मी CSIRचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. त्याच्यावर डेअरी पण आहे, NIO पण आहे. त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की मुंबईमध्ये येऊन या ठिकाणी स्टार्टअपला खऱ्या अर्थाने सपोर्ट करणं, त्यांना बूस्ट मिळणं गरजेचं आहे. आता स्टार्टअप तर आपलं मुंबई महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महाराष्ट्रात स्टार्टअप जादा आहे आणि देशामध्ये जगभरामध्ये देखील आपल्या देशाचा दुसरा क्रमांक आहे. तो एक नंबर आपला आला पाहिजे आणि यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. CSIRने एक इनोव्हेशन कॉम्प्लेक्स पण या ठिकाणी मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे. नक्की त्याचा फायदा या ठिकाणी स्टार्टअप्सला होईल. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी स्टार्टअप इंडिया जे त्यांचं मिशन आहे याला गती देण्यासाठी ही काय त्यांची संकल्पना आहे की मुंबईला आणि महाराष्ट्र आणि मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. त्यामुळे आज मुंबईमध्ये जसं CSR स्टार्टअप कॉन्क्लेव्ह झालं, गेल्या काही दिवसापूर्वी वेव्ह झालं, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट झाला. हे खऱ्या अर्थाने याला बॅकअप आणि पुस्तक करण्याचं काम या ठिकाणी आहे आणि म्हणूनच स्टार्टअपला मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार देखील प्राधान्य देत आहे. स्टार्टअपसाठी आपण 120 कोटीचा फंड पण ठेवलेला आहे आणि म्हणून नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया त्या तरुण जे आहेत, युथ जे आहेत हे आपल्या समोर आणतायत. आता पाहिलं आपण की STP प्लॅन, त्यांचा STP प्लॅन आपण मोठा करतो, त्याला 3-4 वर्ष लागतात. पण इथे STP प्लॅन पाहिला तर त्याच्यामध्ये खूप लवकर आणि कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही आपण पाहिलं, शेतकऱ्यांसाठी काही जे काही स्टार्टअप्स सुरू केलेले आहेत, AIचा वापर होतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर आज जे काही आपले नदी नाले प्रदूषित होत आहेत त्यासाठी देखील अनेक स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन नवीन आयडियाज त्या ठिकाणी या प्लॅटफॉर्ममध्ये उपयोग आणत आहे. खरं म्हणजे हा आपला देश जो आहे हा युवकांचा देश आहे आणि म्हणून आपले देशाचे प्रधानमंत्री देखील या युवकांना प्राधान्य देऊ की आपण नोकरीपेक्षा स्टार्टअपच्या मागे लागलं पाहिजे आणि स्टार्टअपला प्राधान्य दिलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं देखील की आपले बाळासाहेब देखील सांगायचे की बाबा नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि तोच हा एक तिथं प्रयत्न होताना आपण पाहतोय की त्या प्रमाणावर आज आम्ही गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात देखील इनोव्हेशन, इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर केलं टाटाच्या आणि तिथल्या आमच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून. एक ठाण्यात देखील आम्ही केलं आहे, त्याचबरोबर पुण्यात देखील केलं आहे. त्यामुळे दरवर्षी 6-7-8 हजार तरुण ट्रेन होतील आणि ते स्वतःचा व्यवसाय स्टार्टअपच्या माध्यमातून करतील. CSIR एक अशी संस्था आहे की हा फक्त एक स्टार्टअपचा कार्यक्रम नाही, या ठिकाणी स्टार्टअपला जी इकॉनॉमी आहे $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याची ती अचीव कशी होईल, गोल अचीव कसा होईल, त्यामध्ये स्टार्टअप सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणार आहे आणि म्हणून स्टार्टअपला 25 इसका आयोजन आज यहाँ पर हुआ है. मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. CSIR उनके साथ मीर भी है और NIO भी है, सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. तो मुंबई में आपने ये शुरुआत किया है, ये CSIR ने ये इनोवेशन कॉम्प्लेक्स में मुंबई में शुरू किया है और इसकी एक ही वजह है जो आदरणीय प्रधानमंत्री स्टार्टअप इंडिया को बहुत ही प्राथमिकता दी हुई, क्योंकि अभी ये युवाओं का देश है, नई नई आइडियाज आज देखें सब यूथ यहाँ पर है.
अपनी अपनी नई इनोवेटिव आइडियाज को लेकर यहाँ पर शेयर करने आए। एक बड़ा प्लेटफॉर्म CSIR ने उनको उपलब्ध करा के दिया है। इससे देश की प्रगति होगी, खेती में भी किसानों को भी फायदा हो जाएगा, जो पोल्यूशन है वो भी कम हो जाएगा। कुछ हेल्थ में कैसे हम रिमोट एरिया में कैसे उनको ट्रीट कर सकते हैं, उसकी भी आइडिया यहाँ पर पूरे ऑल सेक्टर जो है इसके लिए यहाँ स्टार्टअप्स है, ये स्टार्टअप्स के माध्यम से सभी सेक्टर को टच करने का काम, सभी सेक्टर को आगे बढ़ाने का ये यहाँ पर CSIR के माध्यम से ये कॉन्क्लेव में जरूर हमें मिलेगा और इससे देश की प्रगति होगी, राज्य की प्रगति होगी। मैं इतना ही कहूँगा कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने ये बहुत बड़ा कदम उठाया है और जो हमारी हम कहते हैं कि स्टार्टअप को बढ़ाना है, मैं दावे के साथ कहता हूँ देश में महाराष्ट्र में स्टार्टअप ज़्यादा है, मुंबई में स्टार्टअप ज़्यादा है। हमारा देश दुनिया में 1 नंबर स्टार्टअप हो जाए, ऐसी कोशिश हमारी है। इसलिए मैं फिर एक बार आयोजक जो है CSIR और उनके सभी सहयोगी पार्टनर बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, शुभकामनाएं। कोविड को लेकर क्या दिया? कोविड को लेकर क्या दिया? ये उधर लेना जैसे यार एलसीडी पीछे लेना है, बिल्कुल अलर्ट आहोत, डिपार्टमेंट अलर्ट आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांनी घेतली पाहिजे, कारण योगा करण्याचं कारण एवढा नाही तुझा हात राज्य सरकार आणि आरोग्य विभाग पूर्णपणे याच्यावर लक्ष पीछे लेना, अरे हाथ लेना पीछे नहीं आता। बघ ना